नमस्कार. स्वाद महाराष्ट्रावर आपलं स्वागत आहे. डिलिशियस पनीर भुर्जी इन 10 मिनिट्स. त्यासाठी लागणारं साहित्य: 1 पाव पनीर घ्यायचं आहे, त्याला धुवून घ्यायचं आहे. अद्रक लसूणची पेस्ट, थोडासा कढीपत्ता, 3 ते 4 चिरलेल्या मिरच्या आणि 2 मोठे कांदे साधारण बारीक बारीक आपण कापून घ्यायचे. आता जे पनीर आपण घेतलं होतं त्याला आपल्याला किसणीने किसायचं नाही आहे, आपल्याला त्याला हाताने असं मॅश करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी कसं मॅश करते. तसं पूर्ण पनीर आपल्याला हातानेच मॅश करून घ्यायचं आहे. आता पनीर मॅश करून झालेलं आहे. आता एका कढईमध्ये 2 चमचे तेल मी टाकले आहे. तेल छान गरम होऊ द्यायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी तडतडते आहे. मोहरी तडतडली की त्यामध्ये आपल्याला मग आपण जे चिरून ठेवलेल्या मिरच्या होत्या त्या टाकायच्या आहे. मिरच्या टाकल्या आहे मी इथे. मिरच्या झाल्या की त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता ॲड करायचा आहे. आता कढीपत्ता घालून घेऊया. त्यानंतर जी अद्रक लसूणची पेस्ट आहे ती ॲड करायची आणि चमच्याने हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. चमच्याने हे सगळं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर चिरलेला कांदा जो आहे तो यामध्ये ॲड करायचा आहे आपल्याला. आता हे अद्रक लसूणची पेस्ट होत आली आहे, त्यामध्ये मी कांदा घालणार आहे. पूर्ण कांदा घालून घ्यायचा, ॲड करायचा आणि मग चमच्याने हे मिक्स करून घ्यायचं. मग हा कांदा लाल होईपर्यंत आपल्याला छान मऊसर लाल होईपर्यंत शिजवायचा आहे. चमच्याने हे मिश्रण मी मिक्स करून घेते आहे. साधारण 2 ते 3 मिनटामध्ये हा कांदा मऊसर होईल. बघू शकता तुम्ही कसा हा कांदा लाल आणि थोडासा लाल झाला आहे आणि मऊसर झाला आहे. खूप कांद्याला लाल होऊ नाही द्यायचे आपल्याला. हे बघू शकता, हे एवढा आपल्याला हा कांदा शिजलेला हवा आहे. कांदा शिजत आला आहे. त्यामध्ये आता मी अर्धा चमचा हळद घालते आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करणार आहे. अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ ॲड करून मग या मिश्रणला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि परत 2 ते 3 मिनटं याला आपल्याला शिजू द्यायचं आहे. तर 2 ते 3 मिनटं शिजलेलं त्यामध्ये मी आता जे पनीर आपण मॅश करून ठेवले होते ते ॲड करणार आहे आणि परत याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्सचर आपल्याला 2 ते 3 मिनिट छान होऊ द्यायचं आहे. 2 ते 3 मिनिट शिजलं की खूप सुंदर अशी पनीर भुर्जी आपली तयार होणार. तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर कसं आलेलं आहे. आता ही पनीर भुर्जी रेडी झाली आहे. ही पनीर भुर्जी तुम्ही पराठ्यासोबत, पोळीसोबत किंवा लच्छा पराठासोबत खाऊ शकता. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.